महत्त्वाची बातमी आहे। प्रशांत कोरटकरचा आजचा मुक्काम कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातच असेल। प्रशांत कोरटकर उद्या कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता आहे, तर कायदेशीर प्रक्रिया अद्याप पूर्ण नाही। कारागृहाला आदेश मिळण्यास विलंब झालाय, त्यामुळे कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून कोरटकरला काल जामीन मंजूर करण्यात आला होता। 50,000च्या जात मुचलक्यावर प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर करण्यात आलाय। शिवरायांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी कोरटकर कोठडीत होता। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। प्रशांत कोरटकर याचा आज देखील मुक्काम कळंबा येथील मध्यवर्ती कारागृहात असणार आहे। मात्र जामिनासंदर्भातील जो मंजूर करण्यात आलेला होता त्यानंतरची जी प्रक्रिया असते ती या ठिकाणी पूर्ण झालेली नाही। 50,000 रुपये भरल्यानंतर या ठिकाणी न्यायालयाकडून एक मेल हा कोल्हापूर मध्यवर्ती कळंबा कारागृहात येतो आणि त्यानंतर या ठिकाणी जो न्यायालयीन कोठडीत असलेला कैदी असतो त्याला या ठिकाणाहून जामीन मिळण्याची प्रोसिजर जी आहे ती या ठिकाणी सुरू होते। मात्र जो 50,000 रुपये भरण्याचा जो कालावधी होता काल संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तोच न्यायालयामध्ये काल पूर्ण होऊ शकला नाही। प्रशांत कोरटकरच्या जामिनाची पुढची जी प्रक्रिया आहे, तांत्रिक जी प्रक्रिया आहे ती सुरू झाल्यानंतरच प्रशांत कोरटकर यांची या कळंबा कारागृहातून सुटका होऊ शकेल। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी।